आता आपल्याला भागाकार याचा काय घ्यायचा? ताळा. ताळा म्हणजे काय? समजा मी तुम्हाला भागाकार दिले घरी सोडवायला, 5 भागाकार दिले आणि तुम्ही सोडवून झाले, परंतु मला उत्सुकता आहे माझे बरोबर आहेत की नाही, बरोबर आहेत की नाही, आणि आत्ताच पाहिजे मला बरोबर आहेत की नाही. मग सर्व उपलब्ध असतात का? नाही. घरी कोणी उपलब्ध नसेल, मग तुम्हालाच तुमचा भागाकार बरोबर आहे की नाही ते आपल्याला पाहता येते. बघा कसं. एक साधा आपण भागाकार घेऊया. सांगा. बरं, 535 भागिले 4 हा एक काय आहे? भागाकार आहे. जसं आपण भागाकार शिकलो तसंच आपल्याला भागाकार सोडवायचा आहे. जसा की 4 1 4 4 2 8 बरोबर. हा एक आपण पाडा. आपल्याला लिहायचा नसते, लिहायची गरजसुद्धा तुम्हाला नाही, परंतु तुम्हाला समजण्यासाठी मी हा पाडा लिहिला. तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की 4चा पाडा आपल्याला 5पर्यंत म्हणायचा. 5 4च्या पाड्यामध्ये येत नाहीत. मग आपल्याला काय करायचं होतं? 4 1 4 का 4 2 8? मग 4 2 8 का नाही बरं? बरोबर, 5 पेक्षा 8 मोठा असल्यामुळे आपल्याला त्या 5 पेक्षा लगतची संख्या परंतु 5 पेक्षा मोठी नसावी अशी संख्या घ्यायची होती. 4 1 4. मग आता इथे आपल्याला काय करायची? वजाबाकी करायची. 5तून 4 गेल्याच्या नंतर किती राहते? 1 राहते. झाला 5चा आपला ऑपरेशन झालं, त्याचं ऑपरेशन करून टाकलं. आता राहिले 3 घेतले खाली. आता परत 4चा पाडा 13पर्यंत म्हणायचा, पण 13 4च्या पाड्यामध्ये नाही आहे. मग आपल्याला 4 1 4 4 2 8 4 3 12 4 3 16 या दोनपैकी काय घ्यावं लागेल रे? का 12 घ्यावं लागतील? बरोबर. 16 जर आपण घेतले तर 16 काय आहेत? या 13पेक्षा मोठे आहेत. म्हणून आपल्याला 13च्या जवळची संख्या 12 घ्यावं लागेल. मग किती त्रिक? 4 त्रिक 12. 4 त्रिक 12. परत इथं वजाबाकी करायची. 3तून 2 गेले, 1तून 1 गेला. बरोबर. आता 3चं काम झालं आपलं. आता 5 घेतले, 5 झाले 15. आता 4चा पाडा कुठपर्यंत म्हणाल तुम्ही सांगा? 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16. 16पर्यंत म्हणाल? 16पर्यंत म्हणाल की 12पर्यंत म्हणाल? आताही तुम्हाला 12पर्यंतच म्हणायचा आहे, कारण 16 जर तुम्ही घेतले तर 15पेक्षा मोठे आहेत. म्हणून 4 त्रिक 12 घेतले 12. तर 4 त्रिक 12. परत वजाबाकी करायची. 5तून 2 गेले, 1तून गेला. बरोबर. आता हा झाला तुमचा भागाकार. आणि तुम्ही आता घरी आहात. तुम्ही घरी आहात. घरी असल्याच्या नंतर तुम्हाला आता उत्सुकता आहे की माझा भागाकार बरोबर आहे की नाही. तुम्ही घरी असल्याच्यानंतर तुम्हाला काय झालं? उत्सुकता तयार झाली. शिक्षक नाहीत तुमच्याजवळ, पालक नाहीत कोणी. तुम्ही भागाकार केला आणि हा माझा भागाकार बरोबर आहे की नाही. तर आपण पाहूया. तुम्ही घरीच असताना तुम्हाला हा भागाकार बरोबर आहे की नाही आहे ते कळते. बघा कसं. उत्तर किती आलं आपलं? 133. हे झालं उत्तर. बरोबर. आता आपला भाजक किती आहे? 4. याला काय म्हणतो आपण? भाजक. याला काय म्हटलं काल आपण? भाज्य. याला भागाकार. खालचं काय होतं? ही काय होती? बाकी. चला आता पुढे जाऊया आपण. आता तुम्हाला तुमचं उत्तर पाहायचं आहे. 133 गुणिले तुम्ही काय करायचं? 4. काय करायचं? 133 आलेलं उत्तर याला 4ने गुणायचं. गुणूया आपण. 4 त्रिक 12. चला 4 त्रिक 12 ने 13. चला किती आलं उत्तर? 532. परंतु आपलं किती आहे रे? 535 अधिक बाकी किती आहे आपली? 3 अधिक याच्यामध्ये 3 मिसळायचे. 3 आणि 2 3 5 5. आलं का आपलं उत्तर बरोबर?
आहे? म्हणजे तुम्ही 535 तुम्ही घरी जरी असले तर तुम्ही आलेलं जे उत्तर आहे या दोनचं काय करायचं? गुणाकार करायचा. आलेलं उत्तर आणि जो आपला भाजक आहे त्याचा गुणाकार करायचा आणि त्यानंतर जी बाकी असते ही बाकी तिच्यामध्ये मिक्स करायची आणि तुमचं उत्तर तुम्हाला घरीच कळते बरोबर आलं की नाही आलं. हा झाला भागाकाराचा ताळा. आता मला तुम्ही एक भागाकार करून दाखवायचा आणि त्याचा लगेच ताळा करून दाखवायचा. 938 भागिले 6 हे सोडवा आणि त्याचा ताळा सुद्धा मला करून दाखवा. चला.